तणावमुक्त जगण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीतामध्ये सांगितले आहेत हे प्रभावी उपाय नक्की करून बघा। नमस्कार मित्रांनो, जय श्रीकृष्ण। आयुष्यात समस्या प्रत्येकालाच भेडसावतात, पण त्यातून मार्ग कसा काढायचा याचं मार्गदर्शन गीताद्वारे आपल्याला होते। तर आजच्या व्हिडिओत आपण आपल्या आयुष्यातील तणाव आणि त्या तणावापासून मुक्ती कशी मिळवायची हे बघणार आहोत। व्हिडिओ नक्की ऐका। आजूबाजूच्या प्रत्येक घडामोडीवर आपले नियंत्रण कधीच नसते, पण आपले नियंत्रण असलेच पाहिजे। असा अट्टहास केला की त्याला आपल्यावरच नकारात्मक परिणाम होऊ लागतो। आपल्या आवाक्याबाहेरच्या किंवा नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी सोडून कशा द्याव्या हेच आपल्यापैकी अनेकांना उमगत नाही। भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये याबद्दल मार्गदर्शन केले आहे। कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल अनिश्चितता असणे, अशी परिस्थिती आपल्यासमोर अनेकदा येत असते, पण अशा अनिश्चिततेला शांतपणे कसे सामोरे जावे, दरवेळी निकालाचाच विचार करत बसत प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणे किती चुकीचे आहे आणि आयुष्याला सामोरे जाताना आत्मविश्वास व विचारांची स्पष्टता किती महत्त्वाची आहे याचे अचूक मार्गदर्शन होणेही गरजेचे असते। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। गीतेचा सार म्हणजे हा विचार असणे आपण म्हणू शकतो। माणसाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याची फलप्राप्ती माणसाच्या हाती नाही। अनेकदा याचा अर्थ असा घेतला जातो की हा श्लोक आपल्याला कर्मापासून परावृत्त करत आहे, पण तसे नाही। कर्म करणे आपल्या हाती असते, पण त्यावर प्रभाव पाडणाऱ्या इतर गोष्टींवर आपले नियंत्रण नसते। त्यामुळे हे तत्त्व पाळले तर आपण आपली ताकद निकालाच्या भिंतीवर न लावता प्रयत्नांवर लावू शकतो। एखादे काम करताना ज्या क्षणी आपण निकालाची अपेक्षा धरू लागतो, तेव्हा मानसिक त्रास व संघर्षाला निमंत्रण दिले जात असते। योगस्थ कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय। योग म्हणजे केवळ शारीरिक कसरती नाही, तर योग ही मनाचा संतुलन निर्माण करण्याची प्रणाली आहे। म्हणजेच यश आणि अपयश या दोन्ही बाबी समान पद्धतीने स्वीकारणे व हाताळणे गरजेचे असते। यातून आपण मानसिकदृष्ट्या कणखर होत जातो। यशाने हुरळून जाणे आणि अपयशामुळे खचून जाणे अशी मानसिकता असली की त्यातून त्रास हा नक्कीच होतो। त्यामुळे जेव्हा आपण संतुलन राखण्यास शिकतो, तेव्हा जय पराजय या दोन्ही बाजूंना समान महत्त्व देऊ लागतो आणि त्यातून मानसिक खंबीरता समोर येऊ लागते। असड शस्त्रेण दृढेन छित्त्वा। मोहात अडकणे हा मानसिक त्रासाला निमंत्रण देणारे असते। कुठल्याही मोहात पडणे कसे टाळावे आणि त्यातून स्वतःला मानसिकदृष्ट्या कणखर कसे करावे हे गीतेमध्ये सांगितले आहे। याचा अर्थ असा नाही की सर्वांपासून सुटका वागण्याची गरज आहे किंवा तुटक वागण्याची गरज आहे। याचा अर्थ विचारपूर्वक काळजी करण्याची गरज आहे। स्वावलंबी होणे म्हणजे जगापासून लांब राहणे नव्हे, तर तुमच्या त्यावरील अवलंबित्व कमी करणे। दुसऱ्यांवरती अवलंबून राहणं हे आपण कमी करणं त्यालाच म्हणतात। तर मित्रांनो, अतितणावातून मुक्ती जर हवी असेल ना, तर ह्या गोष्टी नक्कीच करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीकृष्ण लिहायला विसरू नका। धन्यवाद।